निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो, हा बोला ताई. मी राजगुरुनगर पुणेवरून बोलते. हा बोला. अनुभव शेअर करायचा होता. हा, नाव सांगू शकता का? नाही, नाव नाही सांगते. बरं पण माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी मी केंद्रे दादांकडनं सेवा घेतली होती 6 ते 7 महिन्यांपूर्वी. हो का? हा हा. हो, तर मला म्हणजे तेव्हाच खूप म्हणजे लगेचच त्याचा अनुभव पण आला, पण मला शेअर करताच येत नव्हतं, तेवढी हिंमतच होत नव्हती. पण आज मी केंद्रे दादांचा अनुभव म्हणजे त्यांनी जे हे टाकली होती ना आज, तो पुन्हा तुमच्या चॅनेल वरती पाहिलं, तर मग तेवढी हिंमत आली की आपणही शेअर करायला पाहिजे, आपल्यातही कोणीतरी आपला हे अनुभव कोणी ऐकला पाहिजे. आणि कसं ताई, आपण अनुभव शेअर केला ना की स्वामी आपल्याला नक्की अनुभव देतात. आणि हा कितीतरी भक्तांचा, सेवेकरांचा अनुभव आहे हा, की आम्ही अनुभव शेअर केला ताई तुमच्याकडे आणि आम्हाला लगेच अनुभव आला. हो, तसेच स्वामींचे अनुभव तर आपल्याला रोज असतात, पण आपण सेवा घेतल्यानंतर न केलेल्या अनुभवातला माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी ज्यावेळेस मी केंद्रे दादांकडनं सेवा घेतली, म्हणजे माझ्या आईने घेतली माझ्यासाठी आणि मुलीसाठी. अरे बापरे. ती सेवा आम्ही केल्यानंतर खूप म्हणजे ज्या अडचणीतनं आम्ही होतो ना त्यातनं खूप बाहेर निघालो, खूप डिप्रेशन मध्ये होतो तसं आम्ही. काय अडचण होती म्हणजे मुलीची शुगर आहे ना, मग तिच्या औषधांचा खर्च वगैरे त्यातनं सगळ्यातनं मार्ग मिळत गेला आम्हाला. आता आमचं खूप व्यवस्थित चाललंय. मुलगी केवढी म्हणजे शुगर झाली? मुलगी 8वीला आहे आता, तिला 8 वर्षापासून झालं तिला शुगर. हो, म्हणजे काही 8 वर्षापूर्वी झालीये, पण त्यातनं मी म्हणजे अशी जास्त विचार करायची ना. नंतर मग केंद्रे दादांच्या ह्याच्यातनं जेव्हा सेवा मिळाली त्यातनं मग औषधांचा खर्च सुद्धा आता आम्हाला म्हणजे त्याच्यातनं सुद्धा मार्ग मिळाला आम्हाला. हो ना. खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा झाली आमच्यासाठी ती, आणि प्रत्येक गोष्टींसाठी. आणि नंतर केंद्रे दादांनी आम्हाला लक्ष्मी प्राप्तीची सेवा दिली, त्यातनं सुद्धा खूप चांगला मार्ग मिळाला. जेवढे गरजेचं असतं आपल्याला तेवढं स्वामी देतात, यावर विश्वास जास्त विश्वास बसत गेला आता. बरोबर. आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता अजून? पोटाचा आणि मूळव्याधाचा प्रॉब्लेम होता. मूळ व्याधीचं किती कठीण असतं ताई. हो, तर त्यावर माझ्या वडिलांना होतं ना, तर त्यांच्यात वेदना बघवत नव्हतं आम्हाला. बसता येत नसायचं अक्षरशः 2 तास सकाळी. खूप फरक पडला. माझं वय आता 36 असेल. अरे अरे अरे, मग किती ताई त्रास सहन केला असेल तुम्ही? जवळपास मी 4 वर्ष सहन करत होते हा त्रास. पण त्याचं ऑपरेशन पण होतं ना? होतं, पण ऑपरेशनची रिस्क घेण्यापेक्षा मग औषधच करत होते. पण केंद्रे दादांनी सेवा दिल्यापासून ना कशाचीच गरज पडली नाही. अरे वा, खूप म्हणजे काय ताई, त्या केंद्रे दादांना पण वंदन. आणि स्वामींना तर आहेच आहे. त्यांच्यावरती आता असं म्हणजे जसं काय आपल्यासाठी स्वामीच आहेत. हो आहेत, खरंय ताई. म्हणजे आणि फोन पण उचलतात ते. आणि मग काय सेवा दिली दादांनी तुम्हाला? तारक मंत्राची सेवा दिलेली आम्ही अजूनही करतो, अमावस्येला आणि पौर्णिमेला. अच्छा. तारक मंत्र 11 वेळा बोलायचा आणि विभूती घ्यायची आपल्याजवळ, आणि पाण्यातनं पण घ्यायची ती. अच्छा अच्छा अच्छा. मग ती सेवा केली ना तेव्हापासून मुलीची शुगर लेवल पण मेंटेन राहते आणि ती पण व्यवस्थित आहे, फ्रेश झाली, हिंमत वाढली तिच्यातली सुद्धा. मी करू शकते, मी हे करू शकते, ते करू शकते. आणि आज मला केंद्रे दादांमुळेच म्हणजे मेन शक्ती आली की मी आज कॉल करणारच. आणि माझा कॉल लागला तुम्हाला, विशेष म्हणजे पहिल्याच ह्याच्यात. खूप छान वाटलं ताई. आणि तुम्ही जे सांगता ना ते पण खूप छान वाटतं मला. मी ऐकते ना स्वामी. काय सांगते मी?
म्हणजे असं अनुभव शेअर करताना जे बोलताना खूप अच्छा, छान हा बोलता. हा. कारण काही ते छान सांगण्या एवढी वाटतं. मी काही मोठी नाहीये नाही दादांसारखी. नाही तसं नाही, पण तुम्ही जे म्हणजे शेअर करताना आमचे अनुभव ऐकून घेतात तेही हा. आपली एक हे राहते ना. हो 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 हो, ते बरोबर आहे. पण खूप छान राहतं ना, की समोरचं आपलं किती छान ऐकून घेतो, हा ते हो समोरच्याला समजून सांगतो, हे हो पण खूप हो आवडतं. हो, खरंय खरंय. कारण हो, आजकाल तेच. हाच अनुभव शेअर करायचा होता ताई. नाही ताई, खूप छान. आणि मग तुम्हाला मुलं वगैरे किती? 2 मुली आहेत माझ्या. अच्छा, मग ती दुसरी कशी आहे? दुसरी खूप छान आहे. तिच्या पण म्हणजे तिच्यात सुद्धा खूप कॉन्फिडन्स झाला. म्हणजे ती केवढी मी आहे? करू शकते. ती आत्ता 5वीत आहे. ती अशी अरे म्हणजे बोलायला घाबरायची ना, की शब्द उच्चार व्यवस्थित नव्हते निघत. तर म्हणजे तारक मंत्र बोलायला सुरुवात करायला लागली ना ती, तेव्हापासून आता ती म्हणजे भाषणांमध्ये भाग घेते. वा कशातही म्हणजे वा मागे नाही. खूप वा म्हणजे वा वा वा. म्हणजे आणि सेवेत आल्यापासून खूप बदल होतात खरंच ताई. खरंच खरंच ताई. आणि मुली तुमच्या भाग्यवान आहेत की त्यांना एवढ्या लहान वयात स्वामी भेटले. हो. आणि आणि स्वामींची कृपा खूप असते ताई आणि खूप म्हणजे आपण मनातून हे केलं ना, स्वामींना आवाज दिला ना, ते ऐकतात. हा, स्वामी ऐकतात बरोबर आहे. आपलं. आणि मिस्टर जातात ना कामाला वगैरे? हो, ते जातात व्यवस्थित आणि म्हणजे त्यांच्यासाठीच म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची सेवा त्यांच्यासाठीच घेतली होती. त्यांना जमत नव्हती म्हणून मग आम्ही करायचो. मग काय, बरोबर आहे. पण हो. पण व्यवस्थित म्हणजे आता व्यवस्थित चाललंय आमचं खूप सगळं. अजून छान होईल ताई. बघा, आता तर तुमची मुलगी 8वीला आहे, म्हणता म्हणता ती 2 वर्षात 10वी, लगेच 12वी. आणि मग काय, ग्रॅज्युएट व्हायला वेळ नाही लागत. आणि हां. झटपट MBA केलं की जॉब. हो. 8 दिवस तुमचे पटकन जातील. तुम्ही म्हणाल, अरे माझ्या एवढ्याशा मुली कशा पटकन मोठ्या झाल्या, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तेच ना. हां, खूप आता छान. मी लवकरात लवकर पुन्हा अनुभव आला का मी नक्की शेअर करेल आता. येणार ताई, फार लवकर येईल तुम्हाला अनुभव, बघा. चालेल. हां, थँक्यू हां शेवटी. मॅडम. शेअर करा. हां. हां, श्री स्वामी समर्थ हां ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.